हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. विद्यार्थ्यांनो, आज आपण साऊंड म्हणजेच ध्वनी या लेसनचे हार्ड वर्ड्स किंवा न्यू वर्ड्स तुम्ही म्हणू शकता हे आपण इथे बघणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड इथून बोलते. तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता मला नक्की सांगा. सो फर्स्ट वर्ड आहे जनरेटेड म्हणजे निर्मिती, व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट्स म्हणजे कंप पावणाऱ्या वस्तू, इक्वली स्पेस्ड म्हणजे समांतर, ट्युनिंग फोर्क म्हणजे नाद काटा, एअर मॉलिक्युल्स म्हणजे हवेतील रेणू, स्टेडी म्हणजे स्थिर, फ्रॉग्स म्हणजे नाद काट्याचा भुजा, स्ट्रक म्हणजे आपटणे, पिरियॉडिक मोशन म्हणजे नियतकालिक हालचाल, कॉम्प्रेस्ड म्हणजे दाबली जाणे, कंप्रेशन म्हणजे संपीडन, एअर प्रेशर हवेचा दाब, रिफ्रॅक्शन म्हणजे विरलन, प्रोपगेटेड पसरत जाणे, साऊंड वेव्स ध्वनी तरंग, इयर ड्रम कानातील पडदा, सोर्स स्रोत, प्रोपगेशन ऑफ साऊंड अँड मीडियम म्हणजे ध्वनी प्रसारण आणि माध्यम, जनरेशन म्हणजे निर्मितीसाठी, प्रोपगेशन म्हणजे प्रसारण, व्हॅक्यूम पंप निर्वात पंप, बेल जार हंडी, रिंगिंग साऊंड घंटीचा आवाज, डेमॉन्स्ट्रेट्स दर्शवणे, बॅक अँड फोर्थ म्हणजे पुढे मागे, फ्रिक्वेन्सी वारंवारिता, डायमेन्शन्स ऑफ रॉंग्स म्हणजे भुजांचा आकार, ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू, सिक्वेन्शियली म्हणजे क्रमाक्रमाने, एअर कॉलम हवेचा स्तंभ, सेल फोन्स म्हणजे भ्रमणध्वनी, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे वाद्य, एअर ब्लोन म्हणजे फुंक मारणे, टेन्शन ऑन स्ट्रिंग नोट्स म्हणजे तारांवरचा ताणस्वर, थ्रोट म्हणजे घसा, हमिंग साऊंड म्हणजे गुंजारव, बंप म्हणजे उंचवटा, लॅरिंग्स म्हणजे स्वरयंत्र, स्ट्रेच्ड म्हणजे ताणणे, नॅरो स्लिट म्हणजे अरुंद जागा, व्होकल कॉर्ड स्वरतंतू, मसल्स स्नायू, बायसिकल ट्यूब सायकलचे ट्यूब्स, परमनंट मॅग्नेट म्हणजे कायम चुंबक, अँप्लिट्यूड म्हणजे आयाम, कॉनिकल स्क्रीन म्हणजे पडदा, लाऊडस्पीकर म्हणजे ध्वनिक्षेपक, क्रॉस सेक्शन म्हणजे आडव्या छेदाच्या रूपात. सो इथेच आपले वर्ड संपलेले आहे. त्यातही तुम्ही धडा वाचताना तुम्हाला कुठल्या शब्दाचा अर्थ नाही कळाला तर आम्हाला कमेंट करून सांगा, आम्ही तुम्हाला नक्की उत्तर पाठवू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.